जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका निशा भगत यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं। संघमित्रा महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना गीताच्या माध्यमातून उजाळा दिलाय। यावेळी गायक चंदन शिव, राहुल जाधव, पत्रकार अनिल अहिरे, डॉक्टर संजीवनी भगत यांनीही अभिवादन केलं। या प्रसंगी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी एकत्र जमले होते। सर्व संघमित्रा बहुउद्देशीय महिला मंडळाच्या पदाधिकारी सर्व या ठिकाणी बाबासाहेबांना भावपूर्व आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे त्यांचा सर्वांचा आभार। त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके गायक चंदनजी शिवे, माझे मामा, महाराष्ट्राचे लाडके गायक राहुलजी जाधव साहेब, अनिलजी अहिरे साहेब, शंकरजी कांबळे, त्याचप्रमाणे आदरणीय बौद्ध महासभेचे सचिव उल्हासनगर शिवरामजी वाघमारे, आदरणीय रमेशजी नवगिरे साहेब, त्याचप्रमाणे योगेशजी, सर्व पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आणि माझ्या समाजातर्फे कलाकार बांधवांतर्फे बाबासाहेबांना आदरांजली वाहते। आणि या ठिकाणी जास्त बोलणार नाही, सर्वांनी फार सुंदरसे आपले विचार मांडलेले आहेत। जे ते विचार मांडले त्यांनी ते मी पण तेच बोलणार आहे। तर फार सुंदरसं त्यांनी सर्वांनी आपल्या आपल्या परीने त्यांचे दोन शब्द या ठिकाणी फार सुंदर विचार आपणासमोर मांडलेले आहेत। आणि गाण्यातून फार सुंदर त्यांनी सादर केलेली रचना आहे। आणि राहुलजी जाधव मामांनी या महाराष्ट्राचे महागायक राजूजी भगत, माझे गुरु, माझे मोठे बंधू, यांचं गाणं गाऊन सर्व महिलांना भावूक केलेलं आहे। तर त्यांचंसुद्धा आभार मानते। आणि या ठिकाणी सर्वांचं आभार मानून मी एक मोकळा अंतरा सादर करते। एक बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं आणि हाहाकार, जिकडे तिकडे हाहाकार झालेला आहे। कुणाला वाटत नव्हते बाबासाहेब आपल्यातून निघून गेले। या समाजाचा वाली, या समाजाचा दाता जणू निघून गेला आणि या समाजाला कोणी वाली राहिलेला नाही आहे आम्हाला। तर बाबासाहेबांची ही बातमी ऐकून एक महिला पागल वेड्यावाणी होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी जायला तिला वेळ होतो, जात नाही, पण बाबासाहेबांची आठवण करून त्या ठिकाणी काय म्हणते ती वेडी एक मुकडा सादर करते। मौन हे तुमचे खोलून बाबा, मौन हे तुमचे खोलून बाबा, अहो नयन आता हे खोला, पण या वेडी संग बोला, बोला, या वेडी संग बोला। नैन हे तुमचे खोलून बाबा, नैन हे तुमचे, मौन हे तुमचे खोलून बाबा, अहो नयन आता हे खोला, पण या वेडी संग बोला, बोला ना, या वेडी संग बोला। बाबा, तुमचं महापरिनिर्वाण झालं, सगळे लोक म्हणतात तुम्ही निघून गेले, पण मला वाटत नाही बाबा, ह्या पागल ह्या वेडी संग तुमच्या लेकी संग बोला, या वेडी संग बोला, या वेडी संग बोला। माझे भाऊ राजू भगत हे जेवढे आम्ही चाली गायलेले, जेवढे गाणे गायले 92 पासून सगळे संगीत चाली माझ्या भावाच्या होत्या। एक गीत गायलं मी प्रशांतजी अबांदे यांचं। वर्षामागे वर्ष गेली, पुन्हा याद झाली रे, वर्षामागे
वर्ष गेली पुन्हा याद झाली रे, भीमा तुझे दर्शन घ्याया, भीमा तुझे दर्शन घ्याया, लेक रे ही आली रे, लेक रे ही आली, वर्षा मागे वर्ष गेली पुन्हा याद झाली रे, भीमा तुझे दर्शन घ्याया, भीमा तुझे दर्शन घ्याया, लेक रे ही आली रे, लेक रे ही आली, वर्षा मागे वर्ष गेली पुन्हा याद झाली रे. जय. काय मी हे पाहिले, अरे काय मी हे पाहिले या राजा नंदाने. कवी म्हणतात, अरे मी जळालो कानाच्या ठाई, मी जळालो कानाच्या ठाई, जिथे मी जाऊन आलो, मशाणी हाय रे दर्या किनारी जाऊन आलो. जाने वाले चले जाते हैं, जाने वाले चले जाते हैं, लेकिन जाने वाले की याद. गीत मराठीत सादर करणं आणि या कार्यक्रमाला, हा कार्यक्रम जो घडवून आणतात महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका निशा भगत, पत्रकार माझा मुलगा अनिल आहेरे साहेब, हमेशा शानी मशानी हाय रे दरिया, मशानी हाय रे दरिया किनारी जाऊन आलो, चितेवर देह बाबांचा नितळता पाहून आलो, जो झिजला चंदना कुणी तयाला, जविले चंदनाने तयाला बाबा, तयाला चंदनाच्या शय्येवरती ठेवून आलो. हे गीत महाराष्ट्राची लाडकी. अलोट अशी हजारोच्या संख्येने दर्या भरलेला असो, सागर भरलेला असतो, इतके माणसं त्या ठिकाणी आपण जातो बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता. तर त्या ठिकाणी एक आंधळी असते, एक आंधळी महिला लोकांचा आवाज ऐकते पण ती पाहू शकत नाही, तेव्हा ती तिचं म्हणणं काय ते या ठिकाणी मांडतोय आणि गात हिंदीत आहे, तेव्हा फक्त आपण समजायचं एकच मुखडा आणि एक आंध्र. मैं तरसी भीम दर्शन की, मैं तरसी भीम दर्शन की, मैं तरसी, प्यास बुझे ना, प्यास बुझे ना, प्यास बुझे ना अंधे नैनन की, मैं तरसी भीम दर्शन की, मैं तरसी. चारों तरफ है मेला ही मेला,
चारों तरफ है मेला ही मेला, मेले में तड़पे मन ये अकेला, मेले में तड़पे मन ये अकेला, सीमा नहीं सीमा नहीं सीमा नहीं मेरे तड़पन की, कि मैं तरसी भीम दर्शन की, मैं तरसी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू. हा जो कलावंताचा वारसा आहे, हा वारसा तुम्ही बघितलं. आता यूट्यूबवर प्रल्हाद शिंदेचं घराणं आहे, परंतु एक काळ होता विठ्ठलराव भगत, ज्या निशा भगत आहेत महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गायिका, आशालता भगत आहेत, महाराष्ट्रात गान कोकिळा, त्यांच्याबरोबर माझे कार्यक्रम झालेले आहेत, उषाबाई बरोबर झालेले आहेत. तो काळ असा होता, त्यांचा भाऊ होता राजू भगत म्हणून. साहेब, आजच्या मितीला जर तो इथं असता, हयात असता, ते जेवढे खानदानी आहे ना प्रल्हाद शिंदे घराण्याची, आजच्या दिवशी मला त्यांची का आठवण झाली. माय माऊली त्या बाईंनी आता गाणं गायलं, राजानं गडपाले साहेबांचं गाणं गायलं, त्या स्वतः त्या कार्यक्रमाला होत्या उपस्थित, बरोबर आहे. आता त्यांची आठवण का झाली की त्यांनी जे गायलेलं गाणं आहे राजू भगतनी, ते मला फार पहिल्यापासून आवडते. आणि त्यांचं फक्त 2 ओळी तुम्हाला, कारण त्यांनाही श्रद्धांजली होऊन जाईल ह्या निमित्ताने, बरोबर आहे. त्यांचं गाणं आहे, पेटता पेटता बोलली रे चिता, पेटता पेटता बोलली रे चिता, अरे जा मुलांनो आता संपली रे कथा, पेटता पेटता बोलली रे चिता, अरे जा मुलांनो आता संपली रे कथा, पेटता पेटता बोलली रे चिता. या गीताचे कवी बी काशीनाथ शेवटी काय म्हणतात, शब्द मोडू नका ऊर झोडू नका. आता काय फायदा आहे, ऊर झोडून फायदा काय, गेलं गेलं ते गेलं. शब्द मोडू नका ऊर झोडू नका, जा भविष्यामध्ये धीर सोडू नका, अरे जा भविष्यामध्ये धीर सोडू नका, काशीनंदा तू घ्यावी. बी काशीनंद काय म्हणतात, अरे काशीनंदा तू घ्यावी, काशीनंदा तू घ्यावी अशी दक्षता, काशीनंदा तू घ्यावी अशी दक्षता, जा मुलांनो आता संपली रे कथा, पेटता पेटता बोलली रे चिता, पेटता पेटता ती बोलली रे चिता, जा मुलांनो आता संपली रे कथा, पेटता. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.